सांग बरं जमाने जाऊ दे लय भारी झालं बोलू नका बरं का आवाज येतो भाई बात मत करो ड्रोन इसमें आवाज ड्रोन वाले पुढे मोबाईल आयडिया ती त्याला जाऊन सांग रे शिवम यार दादा आता तुमच्यासाठी लावलंय का काय राव मला कळलं नाही ते टेम्पो
फटाके हातात घेऊन जमान घे म्हणा त्याला धमसेले बोलला उसको धमसेले बोलला
पुरुषांसाठी हा राईट राईट आपलं अन्न ना टेम्पोतलं सगळं इकडे बाजूला पुरुषांना पाठीमागायचा महिलांना बसू द्या त्यांच्या डाव्या साईडचे इकडे महिलांना गोडून इकडे महिलांना बसू द्या इकडे समोर या महिलांना विनंती समोर या समोर जागा आहे भाजपा शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की आपण त्यांच्या बाजूला राहा महिलांना विनंती अजून इकडे डावी साईडचे गोडून इकडे लोकांना बाहेर काढा महिलांना तिच्या खुर्च्या टाका खुर्च्या भरपूर आहेत त्या खुर्च्या मागून घ्या संयोजकांना विनंती भाजपा शिवसेनेच्या परभणी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भुमरे भाऊ यांचं सप्तस्मरणे मानसनगरीमध्ये स्वागत आपल्या मेघना दिदी पालकमंत्री आलेले आहेत कृपया करून उमेदवार जे जे असतील त्यांना समोर या सर्व उमेदवारांव्यतिरिक्त कुणी बसू नका
उलट्या चला या ना काय आपली ऑनलाईन टीव्ही लाईन चालू आहे त्यामुळे सर्वांना विनंती की कॅमेरा समोर कोणी येऊ नका. चला इकडे पुरुषांना तुम्ही या बाजूला या. परभणी जिल्ह्याचे घुमरे भाऊ तुम्ही ताईला ना मेघना ताईला ना कृपया करून सगळ्या विनंती की पाठी मागे खुर्च्या टाका. महिलांना बसून द्या. महिलांना खाली बस. तुम्ही बाहेर चला ना यार. समोरच्या स्टेजच्या लोकांना सरका. तुम्ही सरका वर सोड. बाजूला वर सोडा. तुम्ही सरका बाजूला. स्टेजच्या बाजूच्या गर्दी कमी करा. महिलांना येऊ द्या. तुम्ही बाजूची बसो बसो जाऊ द्या आणि बसू द्या मामा बसो बसो. कृपया करून भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना विनंती की स्टेजकडे यावे. आज तुम्ही स्टेजकडे जागा सोडा. महिलांना स्टेजच्या बाजूचे प्लीज सहकार्य करा. 10 मिनिटं. हे बाजूचे ते मशीनच्या बाजूला कृपया थांबू नका. मशीनच्या बाजूला थांबू नका. वायर वगैरे निघालेलं तर आमची परेशानी. बालूभाऊ गजानन टेक्सटाईल पाशी बसा. महिलांना विनंती इकडून या. इकडे बसा. इकडं कापड दुकान आहे तिथं बसा. पुरुषांना बाहेर काढा. भैया महिलांना इकडे बसा. डाव्या साईडला कापड दुकान आहे तिथं बसा. चला भाजपा शिवसेनेचे उमेदवार त्यांना विनंती वारंवार की तुम्ही स्टेजकडे या. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर हे आता थोड्याच वेळात येत आहेत. आपल्या महिलांना विनंती की मेघना दिदी व प्रमुख पाहुण्याला येण्यासाठी रस्ता ठेवा. असं बाजूला सारखा वाटलं मध्यभागून रस्त्यात सोडा. महिलांना विनंती. भाजपा शिवसेनेचे उमेदवार त्यांना विनंती की स्टेजकडे लवकर या. आपल्याला थोड्या कालावधीमध्ये कार्यक्रम सुरू करून आपल्या प्रमुख पाहुण्यांना बाकीच्या नगरपालिकेला भेट देण्यासाठी जायचं आहे. हे असंच प्रेम भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारावर मानवत्वासाठी ठेवावी. येत्या 2 तारखेला आपल्याला जिथं तिथं भाजपा आणि वरी नगराध्यक्षाला शिवसेनेचा बाण राहील त्या ठिकाणी सर्व मजूरबंध भगिनींना विनंती की आपण भाजपा शिवसेनेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे आणि आपल्या प्रभागातील जे कॅन्डिडेट असतील शिवसेनेचे असतील किंवा कमळावर बीजेपीचे असतील परंतु नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा बाणावर राहणार आहे. हे आता जे प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय ते 2 तारखेला मतदानाच्या पेटीमध्ये दाखवा असं सर्व भाजपा व शिवसेनेच्या उमेदवाराच्या व आमच्या नेत्यांच्या समोर विनंती आहे की तुम्ही असंच प्रेम दाखव. कृपया लेडीजला विनंती की बाजूला थांबा. इकडे मेघना दिदी सैयदा खान आपल्याला आलेल्या वरपुडकर साहेबाच्या सूनबाई प्रेरणाताई आलेल्या आणि आपल्या मानोज सराचा वैभव म्हणजे चांडक भाऊ यांच्या आशीर्वादाने आपल्या मानोज शहराचा कायापालट झालेला आहे. मित्रांनो आताच आपले नेते सांगणार आहेत. तुम्ही करा खुर्ची टाका म्हणजे रस्ता राहील बाहेर. बस ओके. कृपया करून महिलांना विनंती. दीदी इधर आओ सामने आ जाओ. तुम्ही खाली उतर. कृपया करून सर्व संयोजकाला विनंती. नाही भैया कृपया उपस्थित सर्व
या ठिकाणी आज भाजपा शिवसेना महायुतीच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला हा प्रचंड जनसमुदाय, मेरे भाइयों को विनंती है कि पीछे जाइए, लेडीज को आपण करो. इरफान भाई, गोटू, कुंभकरण यांना विनंती, पब्लिकला बाजूला काढा आणि तुम्ही बाजूला या, आपल्या महिलांना बसू द्या. सकाळी 10 वाजल्यापासून आतुरतेने आपल्या लोकप्रिय उमेदवारांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी बिलाल सेठ स्टेज पे आइए. उम्मीदवार है, आप बैठिए. लेडीज इरफान भाई, शुक्रिया वो अपने सब लेडीज को सहकार्य करने के लिए. महिलांना विनंती, समोर या, महिला या, इकडे जागा आहे, तुम्ही या. ताई या, सावे ताई या, सर्व या. उपस्थित सर्व शिवसेना भाजप युतीच्या सर्व लाडक्या जनतेला हे आव्हान आहे. या ठिकाणी आपण घोषणेला प्रतिसाद द्यायचा आहे. जय भवानी. आवाज उत्स्फूर्त नाहीये. 2 तारखेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने आवाज आला पाहिजे. प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार आपल्याला बिलाल भाई आपले थोडक्यात आपले विचार व्यक्त करतील. बिलाल भाई प्लीज इधर आइए, आप थोड़े अपने विचार व्यक्त कीजिए जब तक अपने नेता आते तब. प्लीज आइए. तुम्ही सगळे इथं आला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. आता आपण इथं 2 लाईन केल्या, एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी. परंतु महिला जास्त असल्यामुळे आपण सगळ्या महिलाला त्या खुर्च्या दिलेले. हे विचार आमचे आहे, हे विचार शिवसेना भाजप युतीचे आहे. परंतु मानवतमध्ये काय असे लोक आहे जे बायाचा मान ठेवत नाही. आमचे उमेदवार शिवा पाटील, त्यांचा असा अपमान केला. तुम्ही जेव्हा ते ऐकतान तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. हे लोक जे समोरचे आहे ते बायाचा मान ठेवणारे नाही, परंतु भाजप आणि शिवसेनाची युती आहे. हे महिलाचा मान करणारी युती आहे. जितकं आमचं सहकार्य, जसं तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहतात तसं सहकार्य पण आम्ही तुम्हाला करू. फक्त एकदा संधी द्या आम्हाला एक संधी द्या. आम्ही तुमच्या त्या संधीचं सोनं करू आणि जितकं आम्हाला शक्य आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्या संधीचं सोनं करू. तुमचं काही ना काही समाजसेवा करायचं काम करू. मी हे 2 शब्द बोलून माझं भाषण करतो. प्रभाग 7 चे उमेदवार नईम भाई शेख, प्लीज स्टेज पे आ जाइए. प्लीज नईम भाई शेख, कृपया वो सामने वाले खड़े वाले बच्चों को विनंती है कि तुम पीछे हो जाओ. आपल्या पालक मंत्र्या मेघनाताई दीदी हे आपल्या स्टेजकडे जाईल. सर्वांना विनंती, स्टेजकडे टाळ्या वाजून स्वागत करावे. कृपया सर्वांना विनंती आहे. मेघनाताई बोरीकर यांचं शब्दसमानाने मानवत नगरीमध्ये स्वागत आहे. त्यानंतर आपल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा पाथरी मतदारसंघाचे युवा नेतृत्व सैयदई खान यांचंही मानवत नगरीमध्ये शब्दसमानाने स्वागत आहे. परभणी जिल्ह्याचे नेते वरपुडकर साहेब यांच्या सुनबाई प्रेरणाताई आलेले आहेत, त्यांचं पण शब्दसमानाने स्वागत. मानवतचे बुलंद आवाज तसं आम्ही लहान असताना विकास पुरुष असणारे खरे विकास पुरुष मानवतचे चांडक भाऊ यांनाही आपल्या मानवत नगरी वासियांच्या वतीनं त्यांच्या शब्दसमानाने स्वागत. कृपया उमेदवाराशिवाय कुणी स्टेजवर येऊ नका, एवढं सहकार्य करावे. भाऊला चांडक भाऊला येऊ द्या. आणि परभणी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीपभाई भुमरे भाऊ यांना विनंती, स्टेजकडे यावी. कृपया स्टेजच्या खाली उमेदवाराव्यतिरिक्त कुणी राहू नये. आपल्या मानव शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेशजी कोकर यांनाही विनंती की त्यांना स्टेजवर बसावे. आणि कृपया तुम्ही खाली बसा यार, येऊ द्या ना, बस. हे खाली घ्या, तुम्ही बाजूला सरका, इथं उभं राहा. आणि आपल्या मानव शहराचा तरुण तडफदार पॅनल प्रमुख म्हणून
उपस्थित असणारे आमचे बालाजी भाऊ कुराडे यांनाही शब्दसुमनाने मानवतो असे यांच्या वतीने स्वागत आहे. कृपया व्यासपीठावरील फक्त मान्यवरांनी थांबे. अतिरिक्त या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावरील उमेदवार सोडता बाकी कुणीही व्यासपीठावर थांबू नये ही नम्र विनंती. चला या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्याला हे बघा माझी नम्र विनंती. कृपया व्यासपीठावर उमेदवाराव्यतिरिक्त आपण कुणीही थांबू नये. या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय महेश भैया कोकर या ठिकाणी प्रास्ताविक करतील. आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री भाजप शिवसेना युतीचा इथं आज नगर परिषद 2025 मानवत मध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी नामांकन दाखल करण्यासाठी इथे आमच्या उपस्थित आदरणीय नेत्या मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री परभणी जिल्हा, आमच्या दुसऱ्या आदरणीय नेत्या प्रेरणाताई वरपुडकर, माझे राजकीय गुरु बालकिशन भाऊ चांडक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, आमचे आदरणीय नेते ज्यांनी सर्व हे घडून आणलं, ज्यांनी त्यांच्यामुळे हे सर्व हे जे जमला कार्यक्रम किंवा हा जो माहोल झाला, असे आमचे अल्पसंख्याक शिवसेनाचे प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष सईद भाईजी खान आणि स्टेजवर उपस्थित सर्व उमेदवार, या पूर्ण पॅनलचा ज्यानं पॅनल तयार केला, आमचे पॅनलचे प्रमुख, पॅनलचे मुखिया, मी सर्वप्रथम बालाजी कुराडे यांचे आभार मानतो. इथे जमलेल्या माझ्या बंधूंनी भगिनींनो, जास्त करून लाडक्या बहिणी जमल्या तिथे. इथं भारतीय जनता पार्टीचं काम कसं आहे हे आता बहिणी दाखवितील आणि बदलही कसा आहे हे आमच्या लाडक्या बहिणी दाखवितील. त्यामुळं दिदी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीची नगरपालिका येईल यात काही शंका नाही. नगरपालिकेत सामान्य माणसाचं काय काम असतंय? चांगलं प्यायला पाणी, चांगले रस्ते, लाईट, स्वच्छता आणि ऐच्छिक कामं असतात की बाबा काहीतरी हे करा, सभागृह करा, ते करा, आणखी दुसरा मानवाचा शहराचा वेगळा विकास करा. याच्यासाठी काय लागतं? आपल्याला निधी लागतं. निधी कोण देत आहे? पालकमंत्री. आणि पालकमंत्री कुठे आहेत? आपल्या समोर आहेत. त्यामुळं तुम्ही ह्या मायबाप जनताला विनंती करतो, हात जोडून कोणाच्याही भूल तापाला बळी पडू नका. आपल्यापाशी पालकमंत्री आहेत. आणि नंबर 2 आपले सईद खानजी हे एकनाथ शिंदे साहेबांचे मानसपुत्र आहेत आणि नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे. म्हणजे केंद्रातली डबल इंजिनची सरकार, राज्यातली डबल इंजिनची सरकार आणि मानवतची डबल इंजिनची सरकार, भाजप शिवसेना युतीची सरकार ही जर इथं आपली सत्ता आली तर मानवतचा कुठलाही सार्वजनिक विकास कोणीही रोखू शकत नाही. आणि तुम्ही बघितलं असाल, 2014 पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब देशात आणि राज्यात आले,
किती बदल झाला सांगा मला तुम्ही. बदल झाला का नाही ताई? प्रत्येक घरकुलाचे पैसे यायलेत का नाही ते सांगा मला ताई तुम्ही. कुठं अडचण आहे का? अडचणही येणार नाही. आमची नगरपालिका आमच्या विचाराची निवडून द्या. मी तर तुम्हाला माहिती आहे, मी तर 24 घंटे रस्त्यावर असतो. तुम्ही कुठेही मला बोलवा. माझी मोटरसायकल घेऊन मी रेडी असतो. मी कारमध्ये सुद्धा फिरत नाही, मोठ्या गाडीत सुद्धा फिरत नाही. माझ्या आई बहिणीनं मला कुठेही समजा सांगितलं असं असं काम आहे. माझ्या भावांनी सांगितलं, मानवच्या जनतेने सांगितलं. मी 24 घंटे तुमच्यासाठी झटण्यासाठी तयार आहे. एवढी मी विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला वरी शिवसेनेचं चिन्ह आहे आणि काही प्रभागात शिवसेनेचा बाण आणि भाजपचं कमळ आहे. कमळ आणि बाणाचं बटन दाबून ही मायबाप जनता आम्हाला विजयी करील एवढी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मानवत नगरपालिका 2025च्या नगराध्यक्षपदाच्या फॉर्म भरण्यासाठी मंचावर उपस्थित परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेजी, आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ बालकिशन भाऊ चांडक, सईद भैया खान आणि ज्यांचा आज आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अशा आमच्या अंजलीताई महेशजी कोकर, अनंत गोलायत, श्रीकांत देशमुख, आनंद मामा भदरगे, विक्रम दहे व सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आज सर्व आमच्या नगरसेविका ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय सर्व उमेदवार आणि इथे मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व आमच्या महिला. आजही दिदी महिलांची संख्या जास्त आहे. मानवतच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदा एवढ्या महिला आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत. खरंच निश्चितच ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रॅली नाही तर मला असं वाटतं की ही विजयाची रॅली आहे. आपण पाहिलं की या अगोदर मानवत शहराचा जो काही विकास झालाय तो आदरणीय वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यानंतर मला आवर्जून सांगायचंय की मानवत शहर हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं शहर आहे, महायुतीच्या विचाराचं शहर आहे आणि वरपुडकर साहेबांनंतर या शहराचा विकास जर कोणी केला असेल तर तो मोहनभाऊ फड यांनी केलेला आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की जो विकास मोहनभाऊ यांनी केलाय तो विकासच कुणीतरी हायजॅक करू इच्छिते. पण आपण तसं होऊ देणार का? आपण महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार काय? आज आपण बघतोय ज्या काही सर्वांगीण विकास आहे. या अगोदर आपण जर रुग्णालयाचा विचार केला तर ते वरपुडकर साहेबांनी आणलं. या मानवत शहरामध्ये पाण्याचं जी काही व्यवस्था केली ती वरपुडकर साहेबांनी केली आणि त्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, त्यामध्ये मोठे मोठे उद्यान असतील, मोठे मोठे सभागृह असतील, हे सर्व विकास मोहनभाऊ फड यांच्या नेतृत्वामध्ये मानवत शहरामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आता बऱ्याच जणांना प्रश्न होता की कशामुळे बाबासाहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तर दिदी मला आवर्जून सांगायचंय 2014, 2019 आणि 2024 ह्या तिन्ही निवडणुकीमध्ये महायुतीच्याच उमेदवाराला मानवत शहरांनी क्लिअर असं बहुमत दिलं आणि मग या सर्व मानवतकरांची इच्छा होती की आम्ही आमच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षामध्ये यावं, हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षामध्ये यावं. आणि म्हणून मला आज या निमित्ताने सांगायचंय तुमची सर्वांची इच्छा आम्ही पूर्ण केली आहे. आता आमची देखील इच्छा हीच आहे की आपल्याला मानवत शहराचा राहिलेला विकास जर करायचा असेल तर आपल्याला अंजलीताई महेश कोकर यांना प्रचंड मताने निवडून द्या. एवढी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर आदरणीय बालकिशन भाऊ चांडक आपले मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय आजच्या या नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्या या कार्यक्रमाच्या साठी आवर्जून आपल्यामध्ये प्रचारासाठी आपल्या पालकमंत्री मेघना दिदी या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्हा भाजपाचे अध्यक्ष भुमरे साहेब, अल्पसंख्याक महाराष्ट्र शिवसेनेचे अध्यक्ष सईद भाई या ठिकाणी
आवर्जून उपस्थित झालेल्या प्रेरणाताई, आपल्या या शिवसेना आणि भाजप युतीचं एकूण सर्व उपस्थित झालेले उमेदवार, नगराध्यक्ष आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आज या बसलेल्या माझ्या माता, भगिनी, बंधू आणि सर्व गावकरी मित्र हो, मी फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी उभा आहे. त्या गावाला काय लागतंय आणि गावाची इच्छा काय आहे ते मी चांगले जाणू शकतो. तुमचे खरे प्रश्न काय आहेत हे माझ्यापर्यंत येत राहतात, परंतु माझ्या लक्षात आलं की जनतेचा आवाज हा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. छोटे मोठे आपले काम असतात, विकासाची कामं, तर ही नेते मंडळी इथं बसली हे करणारच. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या शहर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदे साहेब यांच्याकडे सगळं नियोजन आहे. त्यामुळं शहराची चिंता आता तुम्ही बाळगायची नाही. आता फक्त तुम्ही सांगायचे तुमचे प्रश्न काय. तुमच्या घरकुलाचा प्रश्न असो, कोणाचं नाव काळ्या यादीत घातलेला असो, कोणाला 1 किंवा 2च हप्ता मिळालेला आहे, कोणाचं घरकाम रोखलेलं आहे, बाजारातून पैसे घ्यावे लागतात, विनाकारण कर्ज वाढायले. योजना लोकांच्या कल्याणासाठी असतात. योजना लोकांना वेठीला धरायला नाही. आणि म्हणून तुम्हाला असे माणसं निवडून द्यायचे की जे तुमचं काम त्या ठिकाणीच करतील. तुम्हाला एकदाही कुठं जाण्याची गरज पडणार नाही. आपल्या इथं वेगळीच पद्धत होती. काही एखादी योजना निघाली, फॉर्म भरा की आमची गरीब जनता ते फॉर्म भरायला लाईन लावायची. 500 रुपये कशासाठी? नाव नोंदणी करायला. अनेक प्रकारे या ठिकाणी या जनतेची लूट झालेली आहे. योजना किती चांगल्या आणल्या आम्ही. 1992 येस 1992 पाणी पुरवठा योजना. आतापासून तुम्हाला फिल्टरचं पाणी भेटायला की नाही? काय पांढरेबाई बोला हात वर करून, पाणी भेटायला की नाही? ह्यांनी काय केलंय, 1 टाकी उभारली, पाईपलाईन टाकून ठेवलं, अजिबात काही नाही, पुन्हा जोडणी सुद्धा नाही. आमची योजना 2 कोटीतच झाली. मोहन भाऊचे वडीलच होते योजना करायला. अजिबात या ठिकाणी चांगल्या प्रकारे अगोदर काम झालेलं होतं, पण ते बिघडण्याचं काम या मागच्या 10 वर्षात झालं. लोकांचा आवाज या ठिकाणी उंच करण्यासाठी आम्ही एवढे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि मला आता ह्याच्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी बोलायचंय, म्हणून आदरणीय पाहुण्याचा जास्त वेळ न घेता आपल्याला या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे एवढंच फक्त आपण ठरवावं, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे आपलं मनोगत व्यक्त करतील. भारत माता की. आपल्या सर्वांचं दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महामानवानं तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय सेवालाल महाराज, भगवान बाबा बसवेश्वर महाराज, राजे महाराणा प्रताप, भगवान बिरसा मुंडाजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना इनामदार अभिवादन करून मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीला उपस्थित असलेल्या
भाजप शिवसेना महायुतीला या पॅनलच्या उमेदवारी अर्जाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या विकास रत्न पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे, या सभेला उपस्थित असलेले आपल्या शहराचे नेते चांडक साहेब असतील, शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे नेते आदरणीय सईदभाई खान असतील, प्रेरणाताई वरपुडकर, आमचे अनंतरावजी गोलाईत, हरिभाऊजी निर्मळ, भारतीयजी आणि सर्वच इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजलीताई कोक्कर आणि सर्वच युतीचे उमेदवार, गब्बर भाई ये तो झाकी है, आपल्याला जर 3 तारखेला म्हणतात हे तो टेलर है, पिक्चर देखना होगा मानवत का, तो 3 तारीख को खाली भाजप आणि शिवसेना हेच उमेदवार आपल्याला विजय दिसतील. या मागचं कारण आहे मानवत शहराचा विकास जर कोणामुळे झाला असेल, आम्ही साक्षीदार आहेत, माजी आमदार मोहन भाऊ फड आणि आपल्या माता बहिणीचे लाडके भाऊ, या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. मला आपल्याला एवढीच विनंती करायची, स्टेजवर सुद्धा माता भगिनी बघा, शहीद भाई महिलेने जरी मतदान केलं, आमच्यासारख्या भावांना मतदान केलं, ती आपली लीड आहे. चांडक साहेब, एवढ्या माता भगिनी आपल्या अर्ज भरायला आल्या म्हणजे आपली जीत 100% आहे, काळजी करू नका. इथं पालकमंत्री महोदय बसलेले आहेत, आपल्या जे काही विकासाचे कामं असतील, एक कर्तव्यदक्ष पालकमंत्री 18 तास सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्या आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत. मानव शहराचा शिवाजी महाराजांचा पुतळा असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असू द्या, सर्व समाजाचे सभागृह असू द्या, ते फक्त देवाभाऊ आणि मोहन भाऊ फड साहेबांमुळेच झालेले आहेत. आणि आणखीन आपल्या शहराचा विकास करण्यासाठी तुम्ही काळजी करू नका. पालकमंत्री महोदय इथे स्टेजवर बसलेले आहेत, शहीद भाई आहेत, त्यांचं नावच शहीद आहे भाई, आणि गब्बर म्हणतात त्यांना, सगळ्याच गोष्टीला ते गब्बर आहेत. शहीद भाईची ताकद आणि आपल्या दिदीची ताकद, चांडक साहेब तुमचं मार्गदर्शन, आदरणीय बोर्डीकर साहेब आहेत, आदरणीय वरपुडकर साहेब आहेत, यांचं मार्गदर्शन. मी आपल्याला एवढंच सांगतो, इथून पुढे फक्त 15 ते 20 दिवस शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारासाठी मायबाप जनतेने काम करावं. पुढचे 5 वर्ष मानवत शहराच्या विकासासाठी आमचे सर्व उमेदवार आपले 5 वर्ष काम करतील, एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि कमळ या प्रचंड मताने विजय करावा, एवढंच बोलतो. धन्यवाद. यानंतर पाथरी विधानसभेतले लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय सईद भैया खान उर्फ गब्बर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमचे दुसरे आमचे नेते जिल्ह्याचे प्रेरणाताई वरपुडकर, आमचे मार्गदर्शक व आमचे नेते चांडक भाऊ आणि शिवसेनाचे उमेदवार कोकर ताई आणि आमचे जे शिवसेनाचे नेते हे बालू कुराडे साहेब, बीजेपीचे जिल्हा प्रमुख व आमचे मित्र सुरेशजी भुमरे साहेब आणि सर्व नगरसेवक, शिवसेना बीजेपीचे युतीचे अधिकृत उमेदवार आणि सन्माननीय व्यासपीठ.
ताई, आज जे पद्धतीत मानवत आणि पाथरी आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे वातावरण निर्मिती झालेली आहे तुमच्या विकासामुळे, चांगल्या प्रकारचं वातावरण मानवतमध्ये, पाथरीमध्ये, जिंतूरमध्ये, सेलूमध्ये, गंगाखेडमध्ये आणि सोनपेठमध्ये आज 7 पैकी 6 नगरपालिका तुमच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात येणार आहे आणि युती भाजपची सरकार भरभराट यश आपल्याला माता भगिनी कशामुळे आशीर्वाद देणार आहे. लाडकी बहीण योजना जी आणली आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांना जे काम केलं, गोरगरिबाला न्याय देण्यासाठी जे काम केलं, आज जे म्हणते लोक आम्ही विकास केला, ताई, नगर विकास खाता 8-10 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांकडे, 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, जे काम त्यांनी केलं, घराघरापर्यंत विकास जे पोहोचविलं, आज कोणी सांगू शकत नाही गोरगरिबाला खरी न्याय कोणी दिला असेल तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांना न्याय दिलेला आहे आणि तेच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही जिल्ह्यात काम करत आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे. आज तुम्ही इथं येणार आहे, तो महिलाची संख्या किती आहे ताई हे बघा. लोकांना अपेक्षा आहे ताई तुमच्याकडून. आता तर तुम्ही राज्यमंत्री आहे, 6 नगरपालिका निवडून आल्यावर 100% तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर होतील ताई, याची गवाही आम्ही देतो. आणि कोणी किती बोलू द्या, जे पद्धतीत तुम्ही 24 तासामध्ये 18 तास काम करायला गोरगरिबाला, मी पहिला नेता बघितला एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरी बहीण बघितली आम्ही मेघनाताई बोर्डीकर, जे सामान्य लोकांमध्ये घुसून काम करणारे नेतृत्व आहे. आज मला ताई इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की मानवतमध्ये विशेष लक्ष तुम्ही द्या, पाथरीमध्ये विशेष लक्ष द्या, थोडा आम्हाला वेळ द्या तुम्ही. 100% जिंतूर, पाथरी तिथं निवडून येणार आहे. जिंतूर तर आजच निवडून आली, सेलू तर आजच निवडून आली, त्याच्यासाठी मानवत आणि पाथरी आजच निवडून आली म्हणून तुम्हाला गवाही देतो. पण तुमचा वेळ आम्हाला द्या आणि विकासाची काळजी करू नका. विकास 100% होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या, नगर विकास खाता एकनाथ शिंदे साहेबाकडे आणि मार्गदर्शन वरपुडकर साहेबाचं बी आहे, पेरणाताईचं बी, आणि चांडक भाऊ इतके चाणक्य आहे की चांडक भाऊ कोणाला काय करायचं त्याला सांगायची गरज नाही, बरोबर गाडी आमची स्टेशनला नेऊन सोडणार आहे चांडक भाऊ. चांडक भाऊचा आता एक वेळेस असा म्हणत होते समोरचं व्यक्तिमत्व, बालू कुराडे मागे 18 मतदान नाही. आज बालू कुराडेनं काय निर्मिती केली आणि कसे लोक उभं केले याचं आज उत्तर बालू कुराडेनं दिलेलं आहे. बालू कुराडे साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज शिवसेना भाजपची जी युती आहे, मी एकच तुम्हाला विनंती करतो, जिथं भाजपचा उमेदवार आहे त्यांना मतदान करा. तुम्ही कमाड गिमाड काय बघू नका, मेघनाताईला बघा आणि सईद खानला बघा आणि वरपुडकर साहेबाला बघा आणि मतदान करा. कामून सर्वसामान्य माणसाला घरकुल द्यायचं काम कोणी केलं असं तो नरेंद्र मोदी साहेबांना केला. सर्वसामान्य माणसाला आज बघा राशनची योजना आणली, त्यांनी सांगितलं का अल्पसंख्याकला देत नाही, दुसऱ्याला देत नाही. सर्वसामान्य माणसाला भीती वारायचं जे वातावरण करत आहे समोरच्या माणसं, तुम्ही आम्हाला बघून मतदान करा. 100% आज बघा पाथरीमध्ये 2700 घर गोरगरिबाचे कोणी रेग्युलाइज केले, एकनाथ शिंदे साहेबांना रेग्युलाइज केले. दीदी इथं बी असे घर आहे, आपल्याला रेग्युलाइज करायचं, तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आशीर्वाद द्या. इथं जितके घर पाथरी मानवतमध्ये आहे ज्यांच्या मालकीखान्यामध्ये नाव नाही त्यांच्या रेग्युलाइज करायचं आम्ही काम करू. शिवसेना भाजपचा युतीचा 100% उमेदवार निवडून देणार का नाही देणार? जोरानं बोला जरा, देणार का नाही? हातवरी करून बोला, देणार का नाही? त्यामुळे तुम्ही आशीर्वाद द्या. 100% आमचा जो उमेदवार आहे क्लीन उमेदवार आहे, चांगला उमेदवार आहे आणि कमी वयात नगराध्यक्ष झालेला उमेदवार आहे. 5 वर्ष नगराध्यक्ष होते महेश कोकर, एक डाग नाही त्यांच्यावर, एक ब्लेम नाही त्यांच्यावर, कोणाचे 10 रुपये खाल्ले नाही. चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे त्याच्या पाठीशी उभं राहा. शिवसेना भाजपचे जितके उमेदवार आहे ताई, मी तुम्हाला गवाही देतो, मुस्लिम समाज 70% मतदान करणार शिवसेना भाजपला. करणार का नाही करणार? करणार का नाही करणार? 70% मतदान करणार ताई. तुमचे आशीर्वाद खाली जिल्ह्यामागे 7 पैकी 6 नगरपालिका आम्ही निवडून आणू. तुमचा आशीर्वाद आमचे पाठीशी राहू द्या. इतका बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री रणरागिणी मेघनाताई बोर्डीकर. छत्रपती शिवाजी महाराज की. आज मानवत नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे नेते सईदभाई, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बुमरे, उपस्थित मानवतचे ज्येष्ठ आमचे सर्वांचे मार्गदर्शक चांडक भाऊ, प्रेरणाताई, मंचावर उपस्थित सर्व आपले उमेदवार, नगराध्यक्षाच्या उमेदवार अंजलीताई महेश कोकर, सगळे आपले भाजपा, शिवसेना, युतीचे सगळे उमेदवार जमलेले, सर्व शहरातले माझे तरुण भाऊ, वडीलधारी मंडळी आणि आमच्या
लाडक्या बहिणींनो, खर तर या देशामध्ये जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले तेव्हापासून आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री झाले, या ठिकाणी पाथरी विधानसभेचं नेतृत्व करणारे आपल्या जिल्ह्याचे आरोग्य दूत म्हणजे मोहनभाऊ फड यांच्या काळामध्ये मानवत शहरामध्ये जो विकास झाला तो विकास कधीच आतापर्यंत झाला नाही. आणि आता तीच शृंखला पुढे चालू ठेवायची असेल तर आपल्याला शिवसेना भाजप विचाराच्या लोकांना या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे. सईदबाईंनी विस्तृत असं भाषण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला करोडोच्या संख्येने या देशामधल्या लोकांना घरकुल देण्याचं शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला आणि शहरी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 2-3 हजार लोकांना घरकुल मिळाले. परंतु मला चांडक भाऊ आता सांगत होते की या मानवत नगरपालिकेने 1 रुपयामध्ये घरकुलासाठी प्लॉट द्यायचा 30-40 वर्षापूर्वी प्लॉट दिले. 450 कुटुंब आतापर्यंत त्यांना हक्काची जागा न देऊ शकणाऱ्यांना आपल्याला त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. कारण की या ठिकाणी सईदबाई जर पाथरीमध्ये हक्काच्या घरासाठी जागा देऊ शकतात, मी सेलूमध्ये आमच्या लोकांना 30 वर्षापासून त्यांना जागा स्वतःच्या नावाची नसणाऱ्यांना जागा देऊ शकते. तर इथं हे काही झोपा काढत होते का? म्हणून हक्काचं घर आपल्याला देण्याचा जो निर्णय ह्या नगरपालिकेने केला होता चांडक भाऊ, त्यांना त्यांची जागा देऊन भरभरून शहरी घरकुलासाठी 2.5 लाख रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देतात. त्यांची सुंदर अशी घरकुलाची कॉलनी तयार करण्याचं काम हे आपले नगराध्यक्ष या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहेत. एवढेच नाही, राशन असेल, आरोग्याच्या सुविधासाठी डायलिसिस सेंटर सारखे आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंत कॅशलेस आरोग्याची पॉलिसी आपल्या सरकारने दिलेली आहे. लाडक्या बहिणींना बघा, ही लोक म्हणत होती निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या काय नाही, निवडणुकीपुरते बहिणीला वेड्या बनवणार, मतदान घेणार आणि लाडकी बहीण योजना बंद होणार. पण मला सांगा तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये दर महिन्याला खात्यामध्ये पडतात की नाही? पडतात की नाही? हात वर करा, पडतात की नाही? कोण देतंय हे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे आणि सातत्याने चालू राहणार आहे. दर महिन्याला 1,500 रुपये देऊन आमच्या लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे. यापुढे चांडक भाऊ, महेश भाऊ तर माझा असा भाऊ आहे, आता जरी तुम्ही उन्हात असाल त्याबद्दल मी क्षमा मागते, पण पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी उन्हात हे महेश भाऊ सह माझे सगळे सहकारी तुमच्यासाठी उन्हातानामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उभे राहणार आहेत. तुमच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने ही मंडळी प्रयत्न करणार आहेत. अंजलीताई आणि आमच्या सगळ्या महिला उमेदवार सुद्धा तुमच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कदापि मागे हटणार नाही. परंतु या शहराला ज्या पद्धतीने चांडक भाऊनी आमच्या अण्णांनी जपलंय, मानवत शहर म्हणजे सांस्कृतिक शहर आहे. मानवत शहर म्हणजे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे. मानवत शहर म्हणजे एक चांगली व्यापार पेठ असलेलं आहे. मानवत शहर म्हणजे सगळ्या सामाजिक सलोखा टिकून ठेवणारं शहर आहे. मानवत शहर म्हणजे विद्येचं घर मानतो. मानवत शहर म्हणजे हे मानवतेचं शहर आपण म्हणतो. हा सगळा टिकून ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की आजपासून 2 डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजपची लोक जिथे जिथे उभी आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत प्रत्येकाने 10-10, 15-15 मतदान जोडण्याचं काम करा. बाकी काही काम करायचं गरज नाही. हा मानवत शहर सईदबाई माझ्या सेलू जिंतूर सोबत जिल्ह्यात मी पालकमंत्री आहे म्हणून पालकत्व सगळ्याच याचं मी घेतलेलं आहे, पण मानवतवर विशेष माझं सुद्धा प्रेम आहे आणि या मानवतला दत्तक घेण्याचा शब्द आज मी या ठिकाणी देते. आणि देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा आज गल्लोगल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, या ठिकाणी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं काम चालू आहे. राज्यामध्ये सुद्धा आपल्या देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम चालू आहे. नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री आपल्या एकनाथबाई शिंदेचं सुद्धा विशेष लक्ष हे आपल्या परभणी जिल्ह्यावर आहे, आपल्या मानवत शहरावरती आहे. पण शहराच्या विकासाबरोबरच ह्या तालुक्यातल्या, ह्या जिल्ह्यातल्या, ह्या शहरातल्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुद्धा या बहिणीला काम करायचं आहे. माझ्या तरुण भावांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचंय, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी मला बनवायचंय. त्यासाठी मी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेली आहे. माझ्या माय माऊल्यांना खास करून मी विनंती करण्यासाठी आलेली आहे की माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, जे जे या पॅनलमध्ये आमच्या उभे आहेत, त्या प्रत्येक माझ्या सहकार्याला तुम्ही आशीर्वाद देणार का? एवढा छोटा हो कसा चालेल? माय माऊल्यांना लखपती दिदी कोणाकोणाला व्हायचंय? ही मेघना दिदी तुम्हा सगळ्यांना लखपती केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते. माझ्या सगळ्या आमचे नगराध्यक्ष पदाच्या आपल्या अंजलीताई महेश कोककर आणि आमचे सगळे शिवसेना भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद आपण देणार का? दोन्ही हात वर करून आम्हाला विश्वास द्या. माझ्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद देणार का? तुमच्यासाठी तुमचे सेवेकरी म्हणून प्रत्येक क्षण यापुढे आम्ही देणार, हा शब्द मी तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने देते. या मंचावर उभे असलेले प्रत्येक जण तुमचे सेवेकरी म्हणून पुढचे 5 वर्ष या मानवत शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा विकास करण्यासाठी कुठेच कधी कमी पडणार नाही, कुठेच कसली माघार घेणार नाही. पण या शहराचा प्रतिमा जपून ठेवायची असेल तर ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की आपण सर्वजण आजपासून 2 तारखेपर्यंत शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्यासाठी सहकार्य करावा शब्द देते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या उपस्थित सर्व